नमस्कार मित्रांनो, स्टॉक ट्रेडिंग मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, कोणत्याही नवीन व्यक्तीला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची म्हटली की आपले पैसे बुडतील की काय याची भीती वाटते. कारण लोकांकडून आपण ऐकतो की शेअर मार्केट खूप रिस्की आहे, शेअर मार्केट जुगार आहे. पण मित्रांनो, जी लोक लॉंग टर्मसाठी म्हणजे दीर्घ काळासाठी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात ते हमखास प्रॉफिट कमवतात. मग आता तुमच्या मनात प्रश्न असेल की खरंच शेअर मार्केट रिस्की आहे का? सामान्य माणूस शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकतो का? शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी कमीत कमी किती पैसे लागतात? शेअर मार्केटमध्ये चांगले शेअर कसे निवडायचे आणि त्यामध्ये चांगला प्रॉफिट कसा मिळवायचा, या प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, आपल्या सर्वसामान्य मराठी माणसांना पडणारे 6 प्रश्न आपण पाहूयात. मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, शेअर बाजारात पैसे गुंतवू का? मित्रांनो, सर्वसामान्य मराठी माणसांना पहिला प्रश्न पडतो की शेअर बाजारात आपण पैसे गुंतवू शकतो का? दुसरा प्रश्न सर्वसामान्य माणसांना पडतो की शेअर बाजारात पैसे कसे गुंतवायचे? तिसरा, पैसे कोणत्या शेअरमध्ये गुंतवायचे, कशात गुंतवायचे? चौथा प्रश्न पडतो, गुंतवणुकीची योग्य वेळ कोणती आणि किती काळासाठी गुंतवणूक केली पाहिजे? पाचवा प्रश्न आहे, शेअर बाजार सुरक्षित आहे का? आणि शेवटचा प्रश्न पडतो मित्रांनो की शेअर बाजारातील गुंतवणुकीवर कर लागतो का? त्यामध्ये मित्रांनो आपण एक एक करून प्रश्न पाहूया. शेअर बाजारात पहिला पाहूया, शेअर बाजारात पैसे गुंतवू शकतो का? मित्रांनो, बँकामधील मुदत ठेवीवर सध्या 5% कमी व्याज मिळत आहे. महागाई दर मात्र 5% वर आहे. त्यामुळे आपण शेअर बाजारात पैसे गुंतवू शकतो आणि शेअर बाजारात मिनिमम रिटर्न हे 20% आसपास हे मिळतच असतात. मित्रांनो, शेअर बाजारात तुम्ही थेट गुंतवणूक करता म्हणजे काही कंपन्यांचे शेअर विकत घेता. तुम्ही विकत घेतलेल्या कंपन्यांचे शेअर वर चढले तर तुम्हाला त्याचा थेट फायदा मिळत असतो. मित्रांनो, शेअर बाजारात आपण जर एखाद्या कंपनीचे टाटा, रिलायन्स, बजाज फायनान्स वगैरे कोणत्याही कंपनींचे जर शेअर जरी खरेदी केले तरी ते आपल्याला कधीही विकता येतात. FD सारखे 5-5 वर्ष थांबून मग पैसे भेटतात FDमध्ये. तसं शेअर बाजारात आपण घेतलेले शेअर कधीही विकता येतात आणि 2 ते 3 दिवसात पैसे बँक खात्यात जमा होतात. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूक ही लवचिक आहे. त्यामुळे आपण शेअर बाजारामध्ये गुंतवणूक नक्कीच करू शकता. मित्रांनो, आपण हा पहिला प्रश्न पाहिलेला आहे. आता दुसरा प्रश्न पाहून. मित्रांनो, दुसरा प्रश्न, शेअर बाजारात पैसे कसे गुंतवायचे? आता तुम्हाला शेअरमध्ये गुंतवणूक करायची असेल तर काय करावे लागेल? मित्रांनो, शेअरमध्ये गुंतवणूक करायची असेल तर मित्रांनो, पहिले आपल्याला डीमॅट अकाउंट उघडून एखाद्या ब्रोकरकडे डीमॅट अकाउंट उघडावे लागेल. त्यामध्ये ब्रोकर आहेत, बऱ्याच ब्रोकर आपल्याकडे बाजारात उपलब्ध आहेत. त्यामध्ये एंजल वन, झिरोधा, मोतीलाल ओसवाल, 5 पैसा,
कोटक सिक्युरिटीज, ICICI सिक्युरिटीज असे अनेक प्रकारचे ब्रोकर हे आपल्या शेअर बाजारात उपलब्ध आहेत. त्यामध्ये कोणत्याही एका ब्रोकरकडे आपण डीमॅट अकाउंट उघडून गुंतवणूक करू शकतो. मित्रांनो, डीमॅट अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट उघडण्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्र सादर करावी लागतात. पहिलं आहे एक पॅन कार्ड, 2 दुसरा आहे आधार कार्ड, 3 कॅन्सल चेक, तिसरा आहे मित्रांनो कॅन्सल चेक, तिसरं कॅन्सल चेक, तुमचा राहणीमानाचा पत्ता प्रमाणित करणारे एखादं प्रमाणपत्र, तुम्ही बँक स्टेटमेंट किंवा आयकर प्रमाणपत्र किंवा तुम्ही जर नोकरीला असाल तर त्याची सॅलरी स्लिप मित्रांनो लागेल आणि तुमचे पासपोर्ट साईज सध्याचे फोटो. एवढे सगळे कागदपत्र तुम्हाला मित्रांनो डीमॅट अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट उघडण्यासाठी लागेल. हे ट्रेडिंग अकाउंट आपल्या बँकेला जोडले जाते. त्यामुळे मित्रांनो याच्यामध्ये आपण पैसे टाकले तर याच्या बँकेतून डीमॅट अकाउंटला पैसे येतात आणि परत शेअर विकल्यानंतर जे आपण बँक अकाउंट जोडलेले आहे डीमॅट अकाउंटला त्याच बँकेत पैसे जातात. दुसऱ्या कुठल्याही बँकेत पैसे जात नाहीत. एकदा शेअर विकल्यानंतर आपल्याला पैसे काढायचे असतील तर ते आपण जी बँक डीमॅट अकाउंटला जोडलेले आहे त्या बँकेतच पैसे जमा होत असतात. त्यामुळे मित्रांनो आपण पाहिले की शेअर बाजारात पैसे कसे गुंतवायचे. पहिल्यांदा डीमॅट अकाउंट उघडायचे. डीमॅट अकाउंट उघडल्यानंतर आपण त्यानंतर आपण शेअर खरेदी विक्री करू शकतो. मित्रांनो, आता आपण बघूया नवीन लोकांनी गुंतवणुकीसाठी चांगले शेअर कसे निवडले पाहिजेत. नवीन लोकांसाठी शेअर निवडण्यासाठी एक सोपी पद्धत आहे. तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही ज्या कंपन्यांच्या वस्तू वापरता, म्हणजे तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या कंपन्यांच्या वस्तू तुम्ही वापरता त्या कंपन्यांच्या शेअरमध्ये तुम्ही नक्की गुंतवणूक करू शकता. जसे की तुम्ही सकाळी उठल्यावर दात घासता, आपण टूथपेस्टने दात घासतो, तर आपण कोणती टूथपेस्ट वापरतो. मित्रांनो, आपण जर कोलगेटने दात घासत असेल तर कोलगेटचा शेअर आपण खरेदी करू शकतो. मित्रांनो, आपल्याला कोणती गाडी आवडते. समजा आपल्याला मारुतीची गाडी आवडते, मारुती कंपनीची वॅगनर, बऱ्याच इर्टिगा अशा गाड्या आहेत. समजा ती गाडी आवडत असेल आणि ती आपल्याकडे असेल तर त्या कंपनीचा शेअर घेऊ शकतो. किंवा महिंद्राची थार, स्कॉर्पिओ, बोलेरो ह्या गाड्या जर आवडत असतील तर आपण महिंद्राचा शेअर खरेदी करू शकतो. मित्रांनो, आपल्या मोबाईलमध्ये कोणते सिम आहे. जिओ आहे, एअरटेल आहे किंवा वोडाफोन आहे. या कंपन्यांचे आपण शेअर घेऊ शकतो. आपल्याकडे जे सिम आहे, आपल्याला जे चांगले सिम वाटते त्या कंपन्यांचे सिम आपल्याकडे आहे त्याचे शेअर आपण खरेदी करू शकतो. त्यामध्ये आपण त्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करू शकतो. कोणत्या पेट्रोल पंपावर आपण मित्रांनो, तुम्ही जर जिओच्या पंपावर भरत असाल तर जिओचा शेअर घेऊ शकता.
इंडियन ऑइलच्या पंपावर पेट्रोल भरत असेल तर इंडियन ऑइलचा शेअर घेऊ शकता. भारत पेट्रोलियम असे अनेक पंप आहेत, त्यामध्ये सुद्धा आपण गुंतवणूक करू शकतो. जसे की आपण साबण वापरतो, लाईफबॉय, संतूर यासारख्या कंपन्यांमध्ये सुद्धा आपण गुंतवणूक करू शकतो. मित्रांनो, अशा अनेक कंपन्यांच्या वस्तू आपण रोज वापरत असतो. सांगायचा मुद्दा, जसे आपल्याला ह्या वस्तू आवडतात तसेच भारतामध्ये करोडो लोकांना सुद्धा आवडत असतील आणि त्यामुळेच या वस्तूची किंमत दिवसेंदिवस वाढणार आहे. म्हणून लोकांनी अशा कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक ही सुरक्षित मानली जाते. फक्त गुंतवणूक करण्यापूर्वी त्या कंपनीचे फंडामेंटल ॲनालिसिस करणे गरजेचे आहे. त्याशिवाय कोणताही शेअर विकत घेऊ नका. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पैशाची कुठलीही मर्यादा नसते. मित्रांनो, चौथा प्रश्न पाहूया. शेअरमध्ये गुंतवणूक करण्याची योग्य वेळ कुठली आणि किती काळ गुंतवणूक ठेवावी? मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर शेअर बाजार हा सोमवार ते शुक्रवार सकाळी 9:30 वाजता चालू होतो आणि संध्याकाळी 3:30 पर्यंत सुरू असतो. या कालावधीतच आपल्याला शेअर खरेदी किंवा विक्री करता येतात. मित्रांनो, 9:30 वाजता चालू झाल्याच्या नंतर आपण शेअर खरेदी करू शकतो. शेअर खरेदी आपण लॉंग टर्मसाठी केलेला उत्तम, म्हणजे डिलिव्हरीमध्ये शेअर खरेदी केला पाहिजे. मित्रांनो, जे लोक ट्रेडिंग करतात ते इंट्राडे आणि डिलिव्हरी दोन्हीमध्येही करतात. इंट्राडे ट्रेडिंगचे मित्रांनो 2 प्रकार पडतात, इंट्राडे ट्रेडिंग आणि डिलिव्हरी किंवा पोझिशनल ट्रेडिंग. इंट्राडेमध्ये आपण मित्रांनो जर 9:30 वाजता मार्केट उघडल्यानंतर जर शेअर घेतला असेल 9:30 वाजता 9:15 9:15 नंतर जर शेअर घेतला असेल तर संध्याकाळी 3:30च्या अगोदर आपल्याला तो शेअर हा विकावा लागतो. त्यामुळे इंट्राडेमध्ये मित्रांनो हे प्रॉफिट आणि लॉस दोन्ही होऊ शकते. मात्र डिलिव्हरीमध्ये शेअर घेतल्यानंतर आपल्याला प्रॉफिटच होत असते. मित्रांनो, 1 वर्षापेक्षा कमी गुंतवणूक ही अल्प मुदतीची समजली जाते आणि 1 वर्षापासून पुढे जी गुंतवणूक आपण ठेवतो तिला दीर्घ मुदतीची गुंतवणूक म्हणजे लॉंग टर्मसाठी केलेली गुंतवणूक असे समजतो. त्यामुळे नेहमी मित्रांनो, आपण नवीन जर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणार असाल तर कधीही दीर्घ मुदतीची गुंतवणूक केली पाहिजे. म्हणजे SIP टाईप जरी आपण गुंतवणूक केली तरीही आपल्याला चांगला नफा होऊ शकतो. म्हणजे SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. म्हणजे दर महिन्याला आपण काही ठराविक रक्कम 1,000 रुपये, 2,000 रुपये अशी दर महिन्याला आपण रक्कम ही गुंतवू शकतो. त्यामुळे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट आपली होत असते. मित्रांनो, 5वा प्रश्न आपण पाहूया. 5वा प्रश्न असा आहे की शेअर बाजार सुरक्षित आहे का? मित्रांनो, नक्कीच हा सर्व नवीन गुंतवणूकदारांना मित्रांनो, शेअर बाजारात आपण गुंतवणूक जे करणार आहे ते नेहमीच सुरक्षित आहे. कारण शेअर बाजारावर देखरेख करण्यासाठी केंद्र सरकारची सेबी ही सरकारी
संस्था ही शेअर बाजारावर देखरेख करत असते. त्यामुळे आपण जी गुंतवणूक करणार आहे, जे शेअर आपण खरेदी करणार आहे ते नेहमी सुरक्षित राहणार आहे. जे आपण शेअर खरेदी करतो ते केंद्र सरकार अखत्यारीत CDSL आणि NSDL ह्या डिपॉझिटकडे शेअर आपले हे डिपॉझिट असतात. त्यामुळे आपण जी गुंतवणूक करणार आहे ती सुरक्षित असणार आहे. मित्रांनो, आपल्याला पडणारा 6वा प्रश्न हा आहे की शेअर बाजारातील गुंतवणुकीवर कर लागतो का? मित्रांनो, नक्कीच शेअर बाजारामध्ये जे आपण गुंतवणूक करतो त्यावर जो आपल्याला नफा मिळतो त्यावर कर हा लागतो. त्यामध्ये कराचे 2 प्रकार असतात. शॉर्ट टर्म जी आपण गुंतवणूक करणार आहे, शॉर्ट टर्म गुंतवणूक, शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट. याच्यावरती मित्रांनो याच्या नफ्यावर 20% हा टॅक्स लागत असतो. 20% टॅक्स म्हणजे जर आपल्याला 1 लाख रुपये नफा झाला तर त्यातील 20,000 हा कर शासनाला आपल्याला द्यावा लागतो. आणि लॉंग टर्म गुंतवणुकीवर देखील कर आहे. लॉंग टर्मसाठी म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त गुंतवणूक जर असेल तर त्याला लॉंग टर्म असे म्हटले जाते. आणि शॉर्ट टर्म म्हणजे 1 वर्षापेक्षा कमी गुंतवणूक असेल तर त्याला शॉर्ट टर्म असे म्हणतात. लॉंग टर्ममध्ये मित्रांनो हा 12.5% इतका आपल्या नफ्यावर कर लागत असतो. 12.5%, 12.5. हा मित्रांनो पहिला 10% होता आणि तो वाढून 2.5% वाढून आता 12.5% केलेला आहे. आणि शॉर्ट टर्म गुंतवणुकीवर पहिला 15% कर होता, तो आता डायरेक्ट 5%ने वाढून 20% करण्यात आलेला आहे. मित्रांनो, आपण शेअर मार्केटमध्ये सुरुवात केली पाहिजे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना तुमच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे हा पेशन्स आपल्याकडे पाहिजे. मराठीमध्ये त्याला संयम म्हणतात. तुमच्यामध्ये संयम नसेल तर तुम्ही शेअर मार्केटमध्ये यशस्वी होऊ शकत नाही. मित्रांनो, शेअर मार्केट ही कुठलीही जादूची छडी नाही की जी फिरवल्यावर तुमचे पैसे लगेच दुप्पट किंवा तिप्पट होतील. येथे तुम्हाला वेळ द्यावा लागेल. ज्या लोकांकडे संयम नसतो असे लोक इंट्राडे ट्रेडिंगमध्ये जास्त काम करतात आणि शेअर मार्केटमध्ये सर्वात जास्त रिस्क ही इंट्राडे ट्रेडिंगमध्ये आहे. त्यामुळे मित्रांनो, आपण नवीन लोकांनी सुरुवात करताना डिलिव्हरी म्हणजे लॉंग टर्ममध्ये गुंतवणूक करून सुरुवात करावी, कारण डिलिव्हरीमध्ये रिस्क कमी असते. शेअर मार्केट एक्सपर्ट सांगतात की चांगल्या कंपन्यांमध्ये लॉंग टर्म मधील गुंतवणूक कमीत कमी 5 वर्षापेक्षा जास्त केली तर तुम्हाला खात्रीशीर चांगले रिटर्न मिळतील. मित्रांनो, आज आपण स्टॉक मार्केट, शेअर बाजाराविषयी 6 महत्त्वाचे प्रश्न व त्यांची उत्तरे पाहिलेली आहेत. त्यामध्ये शेअर बाजारात पैसे
गुंतवू का? पहिला प्रश्न. दुसरा, शेअर बाजारात पैसे कसे गुंतवायचे? तिसरा प्रश्न, पैसे कशात गुंतवायचे म्हणजे कोणत्या शेअरमध्ये गुंतवायचे? चौथा प्रश्न, शेअरमध्ये गुंतवणुकीची योग्य वेळ आणि किती काळ गुंतवणूक ठेवावी? शेअर बाजार सुरक्षित आहे का? पाचवा प्रश्न. आणि सहावा प्रश्न, शेअर बाजारातील गुंतवणुकीवर कर लागतो का? हे मित्रांनो 6 प्रश्न आपण आज पाहिलेले आहेत. तरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुमच्या ज्ञानात भर घातली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय महाराष्ट्र.